आज आपण करणार आहे बेसन आणि खवा याची बर्फी करणार आहे। त्यासाठी 3 कप बेसन घेतलेले, चाळून घेतलेले हे बेसन आणि 1 कप खवा। याच्यासाठी आपल्याला 1 कप तूप लागणार आहे, अर्धा कप पाणी, 2-3 चमचे दूध आणि 2 कप साखर। 1 कप तूप घेतलेले आपण। आता हे थोडं थोडं आपल्याला वापरायचंय। आता मी इथं अर्धा कप तूप टाकून घेते। बेसन पीठ मी चाळून घेतलेले, 3 कप बेसन आहे, हे टाकून घेते। बारीक गॅसवर आपल्याला बेसन भाजून घ्यायचंय। गॅस मोठा करायचा नाहीये, बारीक गॅसवरच आपल्याला छान भाजायचं। बेसन आपलं बारीक गॅसवर भाजते, तोपर्यंत आपण साखर पाक करण्यासाठी ठेवून घेऊ। तर 2 कप साखर घेतलेली आपण, 2 कप साखर घेतलेली ही आता पाक करण्यासाठी ठेवून घेऊ। 2 कप साखरेमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं। बेसनचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, थोडंसं तूप टाकून घेऊ आता। एक 2-3 चमचे तूप टाकलेले। अजून थोडं तूप टाकून घ्यायचं, एक 4-5 चमचे। अगदी 2-3 चमचे मी ठेवलेले। बेसन छान आता कलर आलेला आहे बेसनाला। साखरेचा पाक पण आपला झालेलाच आहे, असा चिकट करून घ्यायचा। फूड कलर टाकून घेऊ। फूड कलरमुळे बर्फीला कलर पण छान येतो। आता गॅस बंद करून घेऊ। तूप इथं लागलेले। बेसन छान भाजले गेलेले, कलर पण खूप छान आलेला आहे। वेलची पूड टाकून घेऊ आपण 1 चमचा, छोटा 1 चमचा टाक, मिक्स करून घ्यायचं हे छान। एक 2-3 चमचे दूध घेतलेले, त्यात आपण 1-2 चमचे दूध टाकून घेऊ। दूध टाकल्यामुळं मिठाईला छान दाणेदार टेक्स्चर येतं, छान दाणेदार आपली मिठाई होईल। आपण जो 1 कप खवा घेतलेला आहे तो टाकून घेऊयातच। खवा छान यात मिक्स करून घ्यायचा आपण। खवा छान मिक्स झालाय बेसन मध्ये आणि कलर पण खूप छान आलेला आहे। खवा आणि बेसन छान मिक्स झालेले, आता आपण पाक टाकून घेऊयात। आपला पाक पण तयारच आहे। भांड्यात मिठाई सेट करायची, त्याला तूप लावून घ्यायचं। मी या टीन मध्ये करणार आहे, केक टीन मध्ये, त्याला तूप लावून घेतलेले। आता 1 मिनिट भर हे आपण परतून घेऊ, छान मिक्स करून घेऊ
आणि लगेच सेट करायला ठेवून घेऊ. आता खूप पटकन आपण हे सेट करून घ्यायचं, जास्त गार नाही करायचं. आता याच्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊ. सहा ते 7 तासांसाठी आपण ही सेट करायला ठेवायची. थंड झाल्यावर थोडी कोमट असताना याचे काप करून घ्यायचे. पूर्ण गार झाल्यानंतर याची बर्फी पडत नाही व्यवस्थित. थोडी कोमट झाल्यावर हे कट करून ठेवायची, म्हणजे छान आपली बर्फी तयार होते. बर्फी आपली छान सेट झालेली आहे. आता आपण ही कट करून घेऊ.